दत्त जयंतीसाठी अशा वेळेस तुम्ही जर काहीतरी गोड नैवेद्यासाठी विचार करत असाल तर मस्त सोप्या पद्धतीने चणा डाळीचे लाडू नक्की देवाला अर्पण करा। आज मी अजिबात साखरेचा वापर न करता हे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे। शिवाय 21 लाडू हे अचूक प्रमाणात कसे बनवायचे आज हे तुम्हाला सांगणार आहे। अतिशय मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे हे चणा डाळीचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे। चणा डाळीचे दाणेदार लाडू बनवण्यासाठी इथे मी भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे। ही चणा डाळ वजनामध्ये पाव किलो आहे, वाटीने म्हणशाल तर सव्वा वाटी आहे। ही चणा डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर 2-3 तास भिजत घालायची आहे। चणा डाळ छान भिजली गेली की एखाद्या चाळणीवर काढायची आहे आणि त्यामधले संपूर्ण पाणी काढून टाकायचे आहे। 2-3 तासानंतर व्यवस्थित भिजली जाते। आता ही चणा डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे, थोडी थोडी करून टाकायची आहे। चणा डाळ ही बारीक वाटून घ्यायची आहे, लागेल तर 1-2 चमचे पाणी टाकायचे आहे। बघा चणा डाळ कशी बारीक करून घेतलेली आहे, मस्त पेस्ट तयार झालेली आहे। आता ही वाटलेली डाळ एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। उरलेली चणा डाळ ह्याच पद्धतीने बारीक वाटून घेणार आहे। थोडी करून संपूर्ण चणा डाळ ही वाटून घेतलेली आहे। आता गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे। अर्धी वाटी साजूक तूप टाकायचे आहे। मी इथे सव्वा वाटी चणा डाळ घेतलेली होती, त्यासाठी अर्धा वाटी तूप पुरे आहे। एकदा तूप गरम झाले की लगेचच आपण वाटून घेतलेली चणा डाळची पेस्ट याचे अगदी छोटे छोटे गोळे यामध्ये सोडायचे आहे। अशा प्रकारे गोळे करून ते तुपामध्ये तळले की व्यवस्थित आतपर्यंत चणा डाळ तळली जाते, अजिबात कुठेही कच्ची राहत नाही। मीडियम गॅसवर हे गोळे 2-3 मिनिटापर्यंत तळून घ्यायचे आहे। 3 मिनिटानंतर एका बाजूने व्यवस्थित तळले की हे झाऱ्याने आपल्याला उलटवून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचे आहे। जोपर्यंत हे सोनेरी रंगावर तळले जात नाही तोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत 3-4 मिनिटं तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता सोनेरी रंग आलेला आहे। असे झाले की व्यवस्थित पूर्णपणे तूप हे निथळून हे आपल्याला काढून घ्यायचे आहे। उरलेले चणा डाळीचे जे मिश्रण आहे त्याचे सुद्धा मी अशा पद्धतीने गोळे करून सोनेरी रंगावर तळून घेणार आहे। मी संपूर्ण चणा डाळीचे गोळे सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहे। आता हे गोळे छोटे छोटे तुकडे करायचे आहे, म्हणजे त्यामधील वाफ असेल ती लवकर निघते आणि लवकर पूर्णपणे थंड होतात। हे गोळे गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे टाकायचे। मिक्सर हे चालू बंद करून हे गोळे वाटून घ्यायचे आहे। बघू शकता इथे मी मस्त टेक्स्चर आलेलं आहे। आता मगाशी चणा डाळीचे ते गोळे तळून घेतलेले होते त्याचे उरलेले तूप आहे, त्यामध्ये सुकामेवा टाकणार आहे। काजू बदाम हे बारीक कट करून टाकलेले आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सुकामेवा घालू शकता, नाही घातला तरी चालेल। सुकामेवा व्यवस्थित परतल्यानंतर आपण जो मिक्सरला जे बारीक केलेले मिश्रण आहे ते मिश्रण यामध्ये टाकायचे आहे आणि सुकामेवा सोबत हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा चुरमा एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। तयार झालेला जो चुरमा आहे एका ताटामध्ये तो काढून घेतलेला आहे, तो हलकासा कोमट करून घ्यायचा आहे। आज आपण जराही साखर न वापरता हे लाडू बनवणार आहोत, त्यामुळे गॅसवर पुन्हा एक कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचे। तूप चांगले गरम झाले की यामध्ये पाव किलो बारीक चिरलेला गूळ टाकणार आहे। हे प्रमाण व्यवस्थित आहे, गोड लाडू तयार होत नाही, अति गोड किंवा कमी गोड लाडू तयार होत नाही। मीडियम गॅसवर तुपाबरोबर गूळ वितळून घ्यायचा आहे, कोणताही पाक आपल्याला करायचा नाहीये। 2-3 मिनिटानंतर बारीक चिरलेला गूळ असल्यामुळे विरघळला जातो। एकदा गूळ विरघळला की लगेचच गॅस बंद करायचा आहे, यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचा नाहीये। आता लगेचच थंड केलेला चुरमा यामध्ये टाकायचा आहे, व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। अजिबात साखर न वापरता अशा पद्धतीने एकदा हे लाडू करून बघा, अतिशय छान बनतात। थंडी असल्यामुळे जाणून बुजून साखर न वापरता गुळाचा वापर करत आहे, अतिशय छान तयार होतात। तुम्हाला सुद्धा हे खूप आवडतील। हे व्यवस्थित परतून झाले की 5 मिनिटं झाकून ठेवायचे आहे, म्हणजे हे मिश्रण गार होईल। आपण जो गूळ घातलेला आहे तो आतपर्यंत मुरला जाईल। इथे 5 मिनिटं झालेले आहे, झाकून उघडून बघूया।
यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकलेली आहे. मिक्स करायचे. आता लगेचच याचे लाडू बनवून घेऊया. लाडू बनवण्यासाठी आधी हाताला थोडेसे तूप लावायचे आहे, म्हणजे चुरमा हाताला चिटकत नाही. बघू शकता किती सहजतेने लाडू वळता येत आहे. याच पद्धतीने मी हे सर्व लाडू करून घेणार आहे. तुम्हाला आजची रेसिपी ही कशी वाटली? थोडीशी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. सुगरण सुरेखा या किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.